नमस्कार, मी जयश्री तोरणमल. आज आपला विषय आहे की प्रत्येक माणूस केव्हा नाही केव्हा जीवनाच्या संघर्षातनं जात असतो. खरा माणूस केव्हा खच्ची होतो माहिती आहे का? ज्यावेळेस त्याला असं वाटतं की आता आपल्या घरामध्ये आपल्याला खंबीर असा पाठिंबा कोणाचाच नाही आहे. होतं असं प्रत्येक माणसाला होतं की असं खंबीर असा पाठिंबा कोणी नसलं ना की माणूस खूप दुःखी होतं. खूप टेन्शनमध्ये येतो. त्याला असं वाटतं की आता आपलं सगळं संपलेलं आहे. पूर्ण दरवाजे बंद झालेले आहेत. त्याला काहीच मार्ग सापडत नाही. तो खूप सैरावैरी होतो. त्याला असं समजत नाही काहीच. त्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. ज्यावेळेस माणसाला खंबीर पाठिंबा घरात नसतो तो पाठिंबा मग कोणाचाही असतो. एक स्त्रीला पुरुषाचा असतो पाठिंबा खंबीरपणे तो गेलेला असतो, किंवा पुरुषाला स्त्रीचा पाठिंबा असतो तो गेलेला असतो, किंवा मुलांना आईवडिलांचा पाठिंबा असतो तो गेलेला असतो. म्हणजे असं घरामध्ये जीवनामध्ये कोणाच्या नाही कोणाच्या पाठिंबा हा गेला ना की माणूस पूर्णपणे खच्ची होऊन जातो. त्याला काहीच असा मार्ग सापडत नाही. पूर्ण संपल्यासारखं वाटतं. जीवनाचा अर्थ समजत नाही. पूर्ण घायाळ झाल्यासारखं वाटतं. पण हीच वेळ आपली खरी परीक्षा देण्याची असते. हे बघ, जीवनामध्ये संघर्ष हे प्रत्येकाच्या जे आत्ता तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आलेले आहेत ना, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये केव्हा नाही केव्हा येतच असतात. एकतर येऊन गेलेले असतील किंवा येणार असतील. पण जीवन म्हटल्याच्या नंतरने संघर्षाने पूर्ण भरलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा नेहमी येतोच. अहो मी रामाला दुःख आलेलं आहे. कृष्णाने सर्व दुःखामध्ये जीवन काढलेले आहे. आपण तर साधारण माणूस आहे आणि जीवन हे तुम्ही जर इकडे तिकडे थोडीशी जरा चौकशी केली आणि खरं जर प्रौढांना थोडंसं विचारलं तर तुम्हाला कळेल की जीवन हे संघर्षाने भरलेलेच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हे येतात आणि संघर्ष आले म्हणजे संघर्षाला हारून हातपाय गाळून बसणं हे जीवन नाही. हेच खरं आपलं आयुष्य पुढं नेण्यासाठी उपयोगी पडणारे हेच खरं संघर्ष असतं. हे संघर्ष ज्या वेळेस येतं ना त्यावेळेस आपली परीक्षा पाहण्यासाठी येत असतो. हीच वेळ असते आपली परीक्षा देण्याची. ह्या वेळेस आपण डगमगायचं नाही, घाबरायचं नाही, मनाला धीर द्यायचं, शांती द्यायची, सांगायचं की असे असे जे प्रसंग आहेत ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेले आहेत किंवा येणार आहेत. मग अशा वेळेस आपण काय करायचं? अशा वेळेस आपण हे ध्येय धोरण घ्यायचं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंड शांत ठेवणं, डोकं शांत ठेवणं. मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा, डोकं शांत ठेवणं ना 100 प्रॉब्लेम तुमचे सहजपणे निघून जातात. अशा वेळेस काय करायचं, डोकं शांत ठेवायचं. कोणाशी भांडण तंटा वाद विवाद वगैरे असं काही नाही करायचं. कसं मनामध्ये असं ठामपणे जर असं कोणाचं जर असं आपल्याला पाठिंबा जर नसला ना, जरा अस्वस्थ होतं, जरा असे नाही का राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतं मनामध्ये. आपण जरा चिडचिडापणा स्वभाव वाटतो. पण हाच चिडचिडापणा यावेळेस आपल्याला कमी करायचा असतो आणि डोकं शांत ठेवायचं असतं. तुम्ही डोकं शांत ठेवून जेवढं पुढं जाल ना तेवढे तुम्हाला जास्त मार्ग सापडतील. हे बघा कसं असतं जीवनातील आहे ना, 10 दरवाजे जरी बंद झाले, सॉरी 9 दरवाजे जरी बंद झालं तरी 10वा दरवाजा हा उघडाच असतो. हं? 10वा दरवाजा हा परमेश्वराचा असतो. आणि तो दरवाजा उघडलेलाच असतो. परमेश्वर एवढा कठोर नाही आहे की तुम्हाला एवढी परीक्षा द्यायला आणि तुमची एवढी परीक्षा घेऊन तुम्हाला एवढं त्रास द्यायला. परमेश्वराचे आपण अंश आहे. काहीतरी आपल्याला नवीन शिकवण्यासाठी हे दिवस आलेले असतात. असं समजू नका तुमच्या आयुष्यातलं पूर्ण काही संपलेलं आहे. कोणाच्याच आयुष्यातलं कधीच काही संपत नाही. जेवढं जाईल त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. मग आलेले दिवस आपण टेन्शनमध्ये रागामध्ये घालवायचं नाही. दुःख हे प्रत्येकाला येतं, आलेलं दुःख जातं. म्हणून अशा वेळेस डोकं शांत ठेवायचं, देवाचं नामस्मरण करायचं, देवाला प्रार्थना करायची
आणि देवाला हेच मागणं म्हणायचं की जे काही माझ्यासमोर आत्ता ज्या अडीअडचणी आहेत आलेल्या आहेत त्या दूर कर आणि ह्याच्यातनं मला काहीतरी नवीन तू मार्ग दाखव. हे अशा रीतीने तुम्ही थोडंसं डोकं शांत ठेवा. आलेले दिवस तुमचे नक्की जातील. राग, चिडचिडपणा, द्वेष करायचा नाही, थोडंसं शांत राहायचं. हेच खरं आयुष्याचा वेळ आहे आपली सुधारण्याची. नमस्कार. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा. टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होते. नमस्ते.